ठाकरेंच्या पक्षात नेमकं काय चाललंय हे आपल्याला समजून घ्यायचंय ठाकरेंचे खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांच्याकडून। आणि त्याच वेळी त्यांच्यासोबत आपल्यासोबत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के। या दोन्ही मान्यवरांशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊयात केस सेंटरला। संजय जाधवजी आणि नरेश म्हस्के आपल्या दोघांचंही एबीपी माझाच्या या खास शोमध्ये ज्याचं नाव आहे झिरो ओव्हर, या झिरो ओव्हरमध्ये स्वागत। आणि खऱ्या अर्थानं एकसंध शिवसेनेतले तुम्ही दोन जुने सहकारी पहिल्यांदाच एकत्र येत आहे, त्यामुळे आमच्या वतीनं देखील तुम्हा दोघांना जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। नरेश म्हस्केजी, माझा पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला आहे, कारण तुमच्या बाजूने बऱ्याचदा सुरुवात झालेली आहे। ठाकरेंचे खासदार फुटणार आम्ही अनेक दिवस ऐकतोय। राहुल शेवाळांनी पत्रकार परिषद घेतली, उदय सामंतांनी तोच दावा केला, तुम्ही सातत्याने त्याच विषयावर बोलत असता। नेमका कधीचा मुहूर्त काढलाय या ऑपरेशन टायगरसाठी? हे बघा, आपण महाराष्ट्रातून पाहताय, महाराष्ट्रातही आणि महाराष्ट्राच्या बाहेरही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील जे शिवसैनिक होते, सहानुभूतीच्या लाटेवरती आतापर्यंत त्यातील काही मेजॉरिटी आमच्या सोबत आले, परंतु काही शिवसैनिक रडणं आणि सहानुभूती या पोटी उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटाकडे राहिले होते। परंतु आता रोज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोक शिवसेनेत प्रवेश करतायत। रोज म्हणजे आम्हाला शिंदे साहेबांना सर्व कामं सोडून प्रवेशाकरता वेळ द्यावा लागतोय। आज संभाजीनगरचे उरले सुरलेले नगरसेवक सुद्धा त्यांनी या शिवसेनेत प्रवेश केला। नाशिक असेल, अकोला असेल, कोकण असेल, पुणे, मुंबई, रोज जे शिवसैनिक केवळ सहानुभूतीच्या लाटेवरती सहानुभूती म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिले होते, ते रोज आता या ठिकाणी आमच्या शिवसेनेत प्रवेश करतात। कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की जे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचं होतं, ते उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत सारख्या माणसाच्या नादाला लागून ते काँग्रेसकडे घाण ठेवलंय। काँग्रेसच्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन बसलेले आहेत। मुल्ला मौलवींचे अक्षरशः म्हणजे पाया पडतायत। नरेश म्हस्केजी, अर्ध्या सेकंदासाठी थांबवतो। माझा प्रश्न असा आहे, नगरसेवक येत आहेत, माजी नगरसेवक येत आहेत, माझा आवाज येतोय? शिवसैनिक त्यांना सोडून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत। माझा प्रश्न तुमच्याकडे असा होता की तुम्ही मस्त म्हणताय खासदार फुटणार, आमदार फुटणार, नगरसेवक माजी नगरसेवक येत आहेत आणि त्याचं कारण उघड आहे। अवघ्या काही महिन्यांवर महापालिकेच्या निवडणुका आहेत। सध्या तुमची परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीत उत्तम दिसली आहे, त्यामुळे कदाचित ती पक्षांतर होत असेल। पण जे निवडून आलेत खासदार, जे निवडून आलेत आमदार, हे कधी येत आहेत तुमच्याकडे? त्याला तुम्ही म्हणताय ऑपरेशन टायगर। आम्ही कधी म्हणालो ऑपरेशन टायगर? अहो, आज सकाळी माध्यमांमध्ये मला वाटतं एबीपी माझ्यावर ही पहिली बातमी लागली। त्यानंतर जे काही लोकसभेतील खासदार आहे त्यांना अक्षरशः म्हणजे आरडाओरड करून लोकांसमोर, मीडियासमोर आणण्यात आलं। अगदी एका खासदारांनी तर विरोध केला, शिवीगाळी केली। आम्ही म्हणजे काय मेंढरा लागलोत का? तुम्ही काय चाललंय काय तुमचं? मीडियात माध्यमांमध्ये बातम्या येतात, आमच्यावर विश्वास आहे की नाही? आणि मग एकत्र आणलं गेलं, राहुल गांधींच्या समोर आम्ही तुम्हाला उभं करतो। राहुल गांधी कोण? म्हणजे आपल्या खासदारांवरती यांचा विश्वास नाही आहे का? आजचं जे खासदारांना, उभाटाच्या खासदारांना जी आज वागणूक मिळालेली आहे, तुम्ही त्यांना प्रत्यक्ष ते कदाचित माध्यमांसमोर बोलणार नाहीत, परंतु आज ज्या पद्धतीने खासदारांना वागवलेलं आहे त्याच्या मागचं द्योतक काय? आपल्या खासदारांवरती विश्वास का नाहीये? तुमचाच प्रश्न माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनंतर तुम्ही ते खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही कशा पद्धतीने वागवताय त्यांना, कशा पद्धतीने बोलवताय? ताबडतोब या, कामधंदे सोडून या, संसदेत तुम्ही बजेटच्या भाषणाला बसू नका,
पण आम्हाला भेटायला या. नरेशजी तुमचाच प्रश्न घेऊन पुढे जातो. संजयजी तुम्हाला प्रश्न आहे, हे म्हणतायत ते तुम्ही ऐकताय ते खरं आहे? तुम्हाला चुकीच्या पद्धतीने वागवलं गेलं आणि तिथे आणण्यात आलं? बघा, ह्या उलट्या चोराच्या बोंबा आहेत. त्यांना तुम्ही प्रश्न विचारला होता की खासदार आणि आमदार कधी येणार आहेत, किती येणार आहेत, ते उत्तर द्याल म्हणा त्यांना. आणि आम्ही कोणाच्या वळचणीला बसलो हे तुम्ही सांगायची गरज आहे का? 2.5 वर्ष सत्ता बघताना तेव्हा लाज नाही वाटली का? तेव्हा गोड वाटलं का? काँग्रेसच्या सरकारमध्ये 2.5 वर्ष हे पण होते ना, महत्वाच्या पदावर होते. तेव्हा का वाट सोडलं नाही तुम्ही? तेव्हाच का म्हणले की आपल्याला त्याच्यासोबत नाही जायचं, आपल्याला वेगळंच राहायचंय? तेव्हा म्हणले असे तर कदाचित हे प्रसंग दिसला नसता. परंतु आपण खातो, आपण जे करतो ते चांगलं आहे आणि दुसऱ्याने केलं ते वाईट आहे. आमच्या कोण्याही खासदाराला कोणी कुठं बोलवलं नाही. आम्ही तनानं, मनानं आणि धनानं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहोत, होतो आणि राहणार आहेत. याच्यामध्ये कुठेही शंका असणार नाही. यांचं कधी मिशन होणार आहे आम्ही बघतो. रोज उठलं की मीडिया 6 खासदार फुटणार, वेगळा गट होणार, वेगळा गट होणार. मग ह्यांचेच लोक त्यांना बोलणार. आता ते म्हणतात, मस्के साहेब म्हणतात की आमच्याकडे रोज नगरसेवक हे येईल. अरे तुम्ही त्यांना निवडणुकीच्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि त्या निवडणुकामध्ये तुम्ही सांगताय की आम्ही तुम्हाला सगळी ताकद देऊ, पैसे देऊ, तुमच्या निवडणुकीला आम्ही सगळे मदत करू, तुम्ही या, तुम्हाला कामं देऊ. सत्ता सोडून जरा बाहेर या आणि मग आपण आमने सामने करू. इसमें कितना है दम समजून जाईल तुम्हाला मी काय. नरेशजी, एकतर संजय जाधवांनी जो उत्तर दिलंय त्याच्यावर तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, पण नेमके हे जे खासदार आहेत हे खासदार ठाकरेंच्या पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीकडून निवडून आहेत. असे खासदार महायुतीला आता हवेत कशाला नेमके, याही प्रश्नाचं मला तुम्ही उत्तर द्या. हे बघा, मी जो शिवसैनिक म्हणतोय की जो शिवसैनिक बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार करून शिवसेनेत त्यांनी काम सुरू केलेलं आहे, जो लोकप्रतिनिधी आहे त्याला त्या शिवसैनिकांच्या जीवावरती आणि शिवसैनिकांच्या मतांवरती पुढचं आयुष्य आपल्याला काढायचं आहे. पुढे अनेक निवडणुकांना सामोरं जायचं आहे. मुंबईत पाहिली आपण परिस्थिती काय, संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली. खाली जर शिवसैनिक जर आपल्यासोबत राहिलाच नाही, त्यांच्या लक्षात आलंय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका काय आहे ती, जर तो खाली आपल्या मागे जर खालचा शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी राहिलाच नाही तर लोकप्रतिनिधी कशाला त्या ठिकाणी राहणार आहेत. शिवसैनिक त्या ठिकाणी जरी खासदार झाला असेल, आमदार झाला असेल, नगरसेवक झाला असेल तरी तो प्रथम बाळासाहेबांच्या विचाराचा कडवट सैनिक आहे. बाळासाहेबांची तत्त्व त्यांनी अंगीकारलेली आहेत. शिवसैनिक जो खासदार आमदार झालाय तो असा उगाच नाही झालेला आहे. तो त्या ठिकाणी सामनामध्ये बसून खरडेघाशी करून झालेला नाहीये. सामनाचा पगार घेऊन शिवसैनिक नाही झालेला आहे. त्यांनी तिथे खस्त्या खाल्लेल्या आहेत. अख्खं उभं आयुष्याची राख रांगोळी केलेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर लढून तो त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. त्याच्या मागे जो शिवसैनिकांचा जो विचार आहे, हिंदुत्वाचा विचार आहे, तो जर आपण विसरून गेला असाल, बाळासाहेबांना तुम्ही हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता तुम्हाला लाज वाटत असेल, तुम्ही मुल्ला मौलवींचा लांगुल चालन करत असेल तर कशासाठी तुमच्याकडे राहणार आहे. अहो, ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. ताकद, पैसे देणं हा विषयच नाही आहे मातोश्रीला आत्तापर्यंत. त्यामुळे हा विषय बाजूला ठेवावं. कार्यकर्त्यांच्या मागे, पदाधिकाऱ्यांच्या मागे कधीही उभे राहिलेले नाही आहेत. कोविडसारख्या परिस्थितीमध्ये शेकडो शिवसैनिक गेले हो. कधी 2 रुपयाची मदतसुद्धा या लोकांनी केलेली नाही. औषध पाण्याला मदत नाही केली, कधी हॉस्पिटलचं बिल भरायला मदत नाही केली. असंख्य शाखा प्रमुख, नगरसेवक कोविडमध्ये आपला मृत्यू गमावलेला आहे, परंतु त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडण्याचं काम. त्यामुळे देणं हा विषय सोडावं. एकनाथ शिंदे सारखा माणूस ठामपणे सगळ्या फॅमिलीच्या मागे ठामपणे उभा राहिला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असतील, शिवसैनिक असतील, त्यावेळी हे लोक घरात बसले होते अगदी मास्क लावून, मी आणि माझे कुटुंब. त्यामुळे देण्याचा विषय बंडू साहेब, जाधव साहेब सोडून द्या हा विषय. देण्याला कधी ह्यांना तुमचा हाच मुद्दा घेऊन मी पुढे जातो. शिवसैनिकांच्या मागे जी ताकद संजयजी, तुमच्यावरती थेट आरोप करतायत की तुमच्या नेतृत्वाकडनं तुम्हाला काही मिळत नाही,
तुम्हाला सतत विवंचनेत ठेवलं जातं आणि म्हणूनच तुमच्या मागचे शिवसैनिक जात चालले आहेत आणि अशा वेळी तुम्ही पक्षांतर करण्याचा विचार करतायत. तुम्ही म्हणजे तुमच्यापैकी काही खासदार. बघा, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता जी मिळाली ती परभणीमुळे मिळालेली आहे. 1989ला पहिला लोकसभेचा खासदार परभणी जिल्ह्याने शिवसेनेला दिला आणि त्यानंतर शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. तेव्हापासून आजपर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा खासदार आमदार पडला नाही, हे लक्षात ठेवा. आणि आमचा जिल्हा आजही अबाधित आहे. महाराष्ट्रात बरी काही कुठं गडबड झाली असेल खालीवरील, मुंबईत झाली, ठाण्यात झाली, पण परभणीत नाही झाली, याचा आम्हाला अभिमान आहे. कारण शेवटी इथला शिवसैनिक हा कडवट आहे. आणि राहिला हिंदुत्वाचा विषय, हिंदुत्व आम्ही काही सोडलेलं नाही आणि हे काही हिंदुत्वाचे काही पुरस्कर्ते नाही. त्यामुळं आम्ही पण हिंदुत्ववादी विचाराचे आहोत. कालही होतो, आजही आहे, उद्याही राहणार आहे. त्यामध्ये कुठं दुमत असायचं कारण नाही. परंतु जेव्हा तुम्हाला सगळं काही मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही वेगळी चूल का मांडली, जर तुम्ही जरा स्पष्टीकरण देऊ शकले तर मी तुमचा मुद्दा स्वीकारतो आणि तुम्ही म्हणता तिथं मी यायला तयार आहे. तुम्ही अगोदर हे सांगा की तुम्ही 2.5 वर्ष ह्या राज्यामध्ये नगरविकास आणि MSRDC खात्याचं मंत्रिपद घेऊन पूर्ण मुख्यमंत्र्याचा कारभार तुमच्या हातात होता. हे सगळा कारभार करून सुद्धा तुमचं पोट का भरलं नाही? तुम्ही का बरं BJP सोबत अलायन्स केलं? तुम्हाला करायचं होतं, तुम्ही उद्धव साहेब म्हणायचं बा चला आपण सगळे मिळून जाऊ, काय अडचण होती का आपल्याला? मग तुम्ही वेगळा गट करून वेगळे 30-40 लोक घेऊन जायचं कारण काय? तुम्ही गेलात, आता तुम्ही पक्ष वेगळा केला, तुम्हाला सिम्बॉल मिळाला, पक्षाचं नाव मिळालं, तुम्ही पक्षाच्या नावावर निवडणुका लागल्या, कोर्टानं निकाल दिला नाही दिला, जेव्हा देईल तेव्हा देईल, आता द्यायचा काय विषय संपलेला आहे. त्यामुळे देवानं तुम्हाला सगळं काय दिले, तुम्ही आता दिल्या घरी सुखी राहा ना. तरी तुम्हाला अपेक्षा कशा पाहिजे आम्हाला? हे खासदार यायला, ते यायला, कशाला यायला? अरे तुम्ही सत्तेचे 2.5 वर्ष काढताना तुम्हाला कधी बंडू जाधव कुठं आहे, काय करतोय? आपला जुना सहकारी आहे मस्के साहेब. मी आणि शिंदे साहेब 2004ला सोबत आमदार झालो. आम्ही जिल्हा प्रमुख पण सोबत होतो. परंतु माझं माझं काम होतं, त्याला सुद्धा स्थगिती दिली. याच्यापेक्षा काय दुर्भाग्य असू शकते? आणि म्हणून मी दिल्या घरी सुखी आहे. तुम्ही दिल्या घरी सुखी राहा. तुम्हाला देवदेवानं चांगले माइंडेड मिळाला आहे. तुम्ही या सत्ताधारी पक्षामध्ये आता उपमुख्यमंत्री या पदावर काम करताय, तुमचे खाली मंत्री आहेत, सत्ता तुमची आहे, तर तुम्ही चांगल्या गुणागोविंदाने तुमचा संसार चालू द्या ना. उठलं की रोज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे. अरे संपला ना विषय. आता तुम्हीच म्हणता की हे संपले, मुल्ला मौलवीच्या मागं गेले, मग आता तुम्ही कशाला आमच्या मागं लागले? तुम्ही तुमच्या ठिकाणी समाधानानं राहावं, आम्ही आमच्या ठिकाणी समाधानानं आहोत, एवढीच आपल्याला मस्के साहेब विनंती करतो. मस्केजी, ऐकलं तुम्ही संजय जाधव काय म्हणाले ते, पण तोच मुद्दा घेऊन मी तुम्हाला प्रश्न विचारतो. ते म्हणतायत तुम्ही भरल्यापोटी होतात, इथेही आत्ताही भरल्यापोटी आहात, पण तुम्हाला अजून खासदार का पाहिजेत? कारण तुमचे 8 खासदार निवडून आल्यानंतर केंद्रात तुम्हाला एकमेव राज्यमंत्रीपद मिळालंय. अजून शिंदेंच्या शिवसेनेला मंत्रिपद हवंय का? आणि त्याच्यासाठी या ठाकरेंच्या शिवसेनेतनं तुम्ही आणखी काही खासदार घेऊ इच्छिता? हे बघा, आम्ही कधीही म्हणालो नाही आम्हाला खासदार पाहिजेत, खासदाराला आम्ही आमच्यामध्ये प्रवेश करून घेणार आहोत. हेच लोक म्हणतायत. अहो, आपल्या खासदारांवरती यांचा विश्वास नाही आहे. आज माध्यमामध्ये ABP माझावरती बातमी आल्यानंतर आज यांना सगळ्या दिल्लीमध्ये अधिवेशन सोडून, संसद सोडून तिकडे एकत्र बोलवलं गेलं. राहुल गांधींसमोर या, त्या पत्रकार परिषदेसमोर या, मीडियासमोर उभे केले आणि हात वरती करायला लावले की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत आहोत. अरे ही वेळ काय येते तुमच्यावर? तुमच्या खासदारांवर, बंडू जाधव यांच्यावरती विश्वास नाही तुमचा? तो तुमचा माणूस आहे, त्याला मीडियासमोर उभं करता. अहो, एखाद्या स्त्रीला मी पतिव्रता आहे हे सांगायला लावताय. आपल्या खासदारांवरती विश्वास नाही. ही वेळ तुमच्यावर का आली? आजचा तुम्ही सकाळचे तुम्ही जे आत्ता काही व्हिज्युअल्स दाखवले त्यात तुम्ही बघा. हात वरती करून आम्ही एकत्र आहोत, आम्ही कुठेही जाणार नाहोत, आम्ही आमच्या घरातच राहणार आहोत.
ही वेळ तुमच्यावर सांगण्याची का आली? बंडू जाधव साहेब, तुम्ही शिवसैनिक आहात, तुम्ही जिल्हा प्रमुख होतात, मी सुद्धा जिल्हा प्रमुख होतात, तुम्ही आमचे सिनियर आहात, आम्ही तुमचं काम पाहिलेलं आहे, तुम्ही त्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने शिवसेना उभी केलेली हे आम्हाला माहीत आहे. तुमच्या शिवसैनिकांवर, तुमच्या कामावर आम्ही कधीही संशय घेत नाहीये. परंतु आज तुमच्यासारख्या शिवसैनिकाला अहो मीडियासमोर उभं केलं आणि मी शिवसैनिक आहे, मी शिवसेनेतच राहणार हे सांगायला लावलं, ते पण कुणी आणि तुमचा हाच कुणासमोर? मुद्दा घेऊन मी पुढे जातो. ही संजयजी, वेळ- हा मुद्दा जो नरेश म्हस्के उपस्थित करतायत यावर तुमचं म्हणणं काय आहे? आणि वारंवार हा संशय का व्यक्त केला जातोय, भले ते सूत्रांच्या माध्यमातून असेल, की ठाकरे गटाचे खासदार हे फुटणार आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेत जाणार आहेत, हा संशय वारंवार का निर्माण केला जातो? साहेब, हा विषय असा आहे की वारंवार मीडियामध्ये रोज चर्चा की शिंदे उद्धवजींच्या शिवसेनेचे खासदार फुटणार, रोज मीडियामध्ये चर्चा. आणि आता मी सांगितलं तर मस्के साहेबाला आवडणार नाही आणि अवघड वाटेल, पण त्यांची दिल्लीत आजही काही लोक होती की खासदारांच्या संपर्कात की इकडे या, आम्ही तुम्हाला अशी मदत करतो तशी मदत करतो म्हणणारी. आता ते आपलं घ्यायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, हे नका करू. आणि राहुल गांधीकडे जायचा कोणाचा प्रश्नच येत नाही. आम्ही उद्धव साहेबांची बांधील आहोत, बाकी कोणाची आमची बांधिलकी नाही आहे. त्यामुळं खोटा अपप्रचार करू, तुम्ही आम्हाला बदनाम करायचं काम करू नका. आणि आम्ही खुलासा केला, ज्यावेळेस आम्हाला मीडिया विचारते की असे 6 लोक फुटणार आहेत, अशी चर्चा आहे. मी सकाळी मीडियाला बोललो, तुमच्या ABP माझाला पण मी बोललो की बाबा असं तुम्हाला कोण म्हणलं? तुम्हीच रोज लावता बातमी, शिवसेनेचे खासदार फुटणार, शिवसेनेचे 6 खासदार फुटणार, कोण म्हणलं तुम्हाला फुटणार? म्हणजे हे कुणीतरी त्याची वायफळ चर्चा करतं आणि ह्या चर्चेला कुठंही काही अर्थ नाही आहे. मस्के साहेब, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सोबत पूर्वीही होतो, आजही आहोत, उद्याही राहणार आहात. तुम्ही एक खासदार आहात, मी एक खासदार आहे, लोकसभेतले आपण सहकारी आहोत. निश्चित एक सन्मानानं एक चांगलं काम आपल्या हातून समाजाचं व्हावं, ही जी भूमिका आमची ती तुमची आहे. त्यामुळे आपण समाजाप्रती आपली निष्ठा ठेवून काम करू. विनाकारण दुसऱ्याच्या घरात झाकून बघायचं काम आपण करायचंच नाही, कोणी करायचं कोणाचं. परंतु तुम्हाला आता देवानं सगळं काही दिलं. सुदैवानं तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, तुमच्या राज्यामध्ये तुमची सगळी सत्ता आहे, केंद्रात तुमचा मंत्री आहे, तुमचे सगळे प्रतापराव जाधव असतील, श्रीकांत शिंदे असतील, तुमचा धैर्यशील माने असेल, ही सगळी जुळी मंडळी आमची सोबतची. रवींद्र वायकर तर माझे गुरु आहेत, त्यांनी मला इथपर्यंत आणलंय. पण आमची त्यांच्याप्रती निष्ठा आहे, मित्रत्व आहे. तुम्ही काय दुश्मन नाहीत आमचं. परंतु ज्या पद्धतीचं वातावरण, ज्या पद्धतीचे तुम्ही एक वेगळं चित्र दाखवण्याचं काम करताय की मुल्ला मौलवी सोबतच गेले, राहुल गांधी सोबतच गेले. अहो, राहुल गांधी सोबत आम्ही नाही गेलो. राहुल गांधीचा पाठिंबा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी झाले आणि त्या उद्धवजीच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे MSRDC आणि नगरविकास मंत्री होते. उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री असले तरी शिंदे साहेबच सर्वे सर्वा होते, हे मी डोळ्यानं अनुभवलंय आणि ते तुम्हालाही माहिती आहे. हाच मुद्दा घेऊन मी पुन्हा नरेश म्हस्केकडे जातो. नरेश म्हस्केजी, आपली एक क्लोजिंग कमेंट, अतिशय छोटी. हॅलो, काय मला ऐकायला नाही आलं. हां, त्यांनी म्हटलंय त्याच्यावर तुमची एक क्लोजिंग हॅलो. कमेंट, जेणेकरून आपल्याला आता वेळ कमी आहे. काय बाबा, काय राहुल गांधींकडे हे नाही गेले, बंडू जाधव नाही गेले, जाणारही नाही. यांना संजय राऊतांनी नेलं हो. शरद पवारांचा अजेंडा संजय राऊतांनी राबवला. त्यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं होतं आणि याकरता संजय राऊत यांचा अजेंडा. यामध्ये बंडू जाधव यांची काहीही चूक नाही आहे आणि त्यांना मला वाईट वाटतंय, त्या खासदारांना सारखी अग्निपरीक्षा द्यावी लागते हो. आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हम सब एक आहे. आज मीडियासमोर त्यांना उभं केलं, लाजिरवाणी गोष्ट आहे. मीडियासमोर तुम्ही मस्केजी, हे पुन्हा पुन्हा होतंय. उभे संजयजी, करता एका वाक्यात की आम्ही तुमची शेवटची कमेंट आणि आपल्याला थांबायचंय. संजयजी, शेवटची कमेंट अगदी एका वाक्यात.
सर शेवटची कमेंट एवढीच आहे की हे वारंवार आम्हाला मीडियासमोर जावं लागतंय उभं करायला. अरे त्या माझ्या पक्षाचा आदेश मी पाळीन ना. आणि तुम्ही तुमच्या पक्षाचा ठाकरेंसोबतच आदेश राहणार? तुम्ही पाळा. आणि आमच्यामध्ये संभ्रम आहे का काय आहे हे आम्ही आमचं ठरवून तुम्हाला काय करायचं आहे बाकी गोष्टी. परंतु तुम्हाला आमच्यामध्ये काहीतरी फाटाफूट व्हावी आणि आम्हाला त्याचा फायदा व्हावा ह्याच भूमिका तुमच्या सतत चालू आहेत. राज्यभर ह्यांचा एकमेव कार्यक्रम चालू आहे की आपल्या पक्षात बाहेरचे लोक कसे घेता येतील, ते विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातलेच. आणि मग त्याच्यासाठी काय तुला मदत करू, चला याच मुद्द्यावर आपण थांबूया. दोन्हीकडनं हा वाद प्रतिवाद कायम सुरू राहणार आहे, कारण हे शेवटी राजकारण आहे. पण नरेश म्हस्के आणि संजय बंडू जाधव या दोघांनी आजच्या या झिरोवरच्या खास कार्यक्रमासाठी चर्चेसाठी वेळ दिला, त्याबद्दल दोघांचे आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.